नागे ज़्यादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नागे ज़्यादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो। मी नागेश चंद्रकांत देशमुख, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष। आपल्या MIDCतले आपले अध्यक्ष MMA असोसिएटचे अध्यक्ष संभाजी पटेल साहेब यांच्या बाबतीत थोड्या वेळ मी गोष्टी बोलतोय। पहिला विषय असा आहे की आपल्या MIDCमध्ये अनेक वेळा केमिकलचं पाणी सोडलेलं आहे नदीमध्ये। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या आपल्या कंपनीचा स्फोट होतो त्या स्फोटच्या बाबतीत भंगाराचा काही विषय असतो तेही बोलणार आहे मी। दुसरी गोष्ट आपली जे महाड तालुक्यामधली पोलादपूर तालुक्यामधली मानगाव तालुक्यामधली ही पोरं आपली काम करते MIDC थर्ड पार्टीमध्ये, त्या बाबतीत मी बोलणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की संभाजी पटारे ह्या गोष्टीमध्ये सगळ्या सामील हा संभाजी पटारे यांनी अनेक वेळा इथं भ्रष्टाचार मुलांचे आयुष्य बर्बाद केलेले आहेत। या संभाजी पटारेची ही जी चौकशी करावी हे मी सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट ह्या संभाजी पटारेची महाड तालुक्यामध्ये महाड MIDCमध्ये किती संपत्ती आहे ही आदरणीय आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण चौकशी करावी। दुसरी गोष्ट अशी आहे की हा संभाजी पटारे एवढा भ्रष्टाचार माणूस आहे। या MIDC राख रांगोळी केली। या महाड पोलादपूर मानगावची चांगले तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत। ह्या गोष्टीला संभाजी पटारे तुला वाटत असेल नागेश देशमुख शांत होता, पण नागेश शांत नाही। आता परत नागेश देशमुख रायगड जिल्ह्यामध्ये उतरलाय, महाड तालुक्यात उतरलाय आणि महाड MIDC उतरलाय। आणि दुसरी गोष्ट अशी की मला हा आदेश आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे। तू काय काळजी करू नकोस, तुला येणाऱ्या काळामध्ये तुझी चौकशी होणारच, तुझ्या नातेवाईक चौकशी होणारच, पण येणाऱ्या काळामध्ये तुला पोलीस जेलमध्ये झुणका भाकरी मी खायला घालवणारा हा तुला मी आव्हान देतो। संभाजी पटारेची अनेक संपत्ती खरोखर या संपत्तीला चौकशी झालीच पाहिजे। त्यांच्या नातेवाईकांची पण चौकशी झालीच पाहिजे। त्यांच्या मुलांची, बायकांची, काकांची, मामींची, वडिलांची, भावांची सगळ्यांची चौकशी झालीच पाहिजे। अन्यथा ही चौकशी झाली नाही तर वंचित आघाडी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आंदोलन किंवा उपोषण करणार। हा संभाजी पटारे तुला माझं आव्हान आहे, हे लक्षात ठेव। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।